Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalay. Today we learn about chapter 4 Emerging Technologies with PPT. So let's start with intro. Chapter 4 Emerging Technologies. Let us learn. तर या चॅप्टरमध्ये काही असे पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. कोणकोणते ते पाहू. फर्स्ट, डिफरंट इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीज तुम्हाला स्टडी करायला मिळणार आहेत. त्यातली पहिली आहे बेसिक्स ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स. आता यामध्ये काय आहे तर IoTचा बेस घेऊन वेगवेगळे थिंग्स. मग थिंग्समध्ये काय काय येतं तर यामध्ये एक नेटवर्क असतं आणि त्या नेटवर्कला आपले डिव्हाइस काय करायचे असतात, कनेक्ट करायचे असतात. मग यामध्ये फिजिकल डिव्हायसेस, व्हेइकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे होम ॲप्लायन्सेस अँड एम्बेडेड अँड विथ इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर, सेन्सर्स, ॲक्युटेटर्स हे काय केलेले जातात तर एकमेकाला नेटवर्कच्या माध्यमातून कनेक्ट केले जातात. अशा प्रकारची ही IoT टेक्नॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट, बेसिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर क्लाउड कम्प्युटिंग याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. तर क्लाउड कम्प्युटिंगचं मेन महत्त्वाचं आहे. क्लाउड कम्प्युटिंगचा शोध कसा लागला तर सुरुवातीला ग्रीड कॉम्प्युटिंग होतं आणि ग्रीड कॉम्प्युटिंगच्या टेक्निकमधून क्लाउड कॉम्प्युटिंगचा उदय झालेला आहे. नाही, क्लाउड कॉम्प्युटिंगचे वेगवेगळे प्रकारचे फायदे तोटे आपण पाहणार आहोत. त्याचं मेकॅनिझम पाहणार आहोत. याच्यामध्ये वर्किंग कसं होतं, त्याचं महत्त्व काय आहे हे या पॉईंटमधून आपण स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट, इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग ह्याच्यामध्ये कृत्रिम बौद्धिक क्षमता कशा विकसित झालेल्या आहेत आणि या क्षमता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे रोबोटिक्स या टेक्नॉलॉजीत आणलेल्या आहेत आणि याचा स्टडी या पॉईंटमधून आपण करणार आहोत. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे इंट्रोडक्शन टू 5G. म्हणजे 5Gचं इंट्रोडक्शन, म्हणजे 5Gचं स्पीड कसं आहे, काय आहे, 4G आणि 5G यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण या पॉईंटमधून शिकणार आहोत. तर सुरुवातीला बघू. या चॅप्टरमधला पहिला पॉईंट आहे 4.1 IoT मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स. आता या पॉईंटमध्ये बघा डिटेल स्टडी आपण बघणार आहोत. द इंटरनेट ऑफ थिंग्स मीन्स ह्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, IoT इज द नेटवर्क ऑफ फिजिकल डिव्हायसेस, व्हेइकल्स, होम ॲप्लायन्सेस अँड अदर आयटम्स एम्बेडेड विथ इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर, सेन्सर्स, ॲक्युएटर्स अँड कनेक्टिव्हिटी. म्हणजे काय तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे एक स्पेसिफिक असं नेटवर्क असतं. या नेटवर्कला आपण काय करायचं तर हे आपले फिजिकल डिव्हायसेस, व्हेइकल्स, होम ॲप्लायन्सेस हे सगळं कनेक्ट करून आपण हे वर्किंगमध्ये आणायचं. आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुमच्या मोबाईल थ्रू काय करू शकता, तुमच्या मोबाईलचा वापर करून, म्हणजे मोबाईलला आता 4Gच्या 5Gच्या मोबाईलला अशा सिस्टीम आहेत की त्या मोबाईल थ्रू तुम्ही काय करू शकता तर तुमच्या घरातले फॅन, TV, अदर ज्या वस्तू आहेत म्हणजे फ्रीज येतो, वॉशिंग मशीन येतो, म्युझिक सिस्टीम येते, हे तुमच्या मोबाईलचा यूज करून, म्हणजे मोबाईल तुमचा वर्किंग विथ कशाचा तर रिमोट कंट्रोलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, ऑपरेट या सगळ्या वस्तू घरातल्या तुम्ही करू शकता. आता यामध्ये एक महत्त्वाचं म्हटलेलं आहे बघा, सेन्सॉर्स आणि ॲक्युटेटर्स. आता हे काय वर्किंग करतात, आता फॉर एक्झाम्पल TVचा तुमचा रिमोट कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसला तर काय होतं तर TVवर बटन ते रिमोटचे क्लिक केले की ऑन ऑफ होतं, आवाज कमी जास्त तुम्हाला करता येतो, चॅनेल चेंज करता येतो, थीम चेंज करता येते. तर हे कशा थ्रू तर रिमोट थ्रू. रिमोटला काय बसवलेलं असतं तर सेन्सॉर्स. हे सेन्सॉर काय करतात तर सिग्नल TVला पाठवले जातात आणि TV थ्रू ते रिमोटला येतात आणि कोणत्याही ठिकाणी त्या हॉलमध्ये काही मीटरची क्षमता असते त्या ठिकाणी ते हे सेन्सॉर सिग्नल पकडतात. मग ह्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकतात
रिमोटचं वर्किंग करू शकता. आता रिमोटला कोणती वायर असते का? नसते. आता रिमोटमध्ये वायर नसते, मग हे कशाच्या थ्रू काम करत असतं? तर सिग्नल सेन्सॉरच्या. ह्या सिग्नलमध्ये काय असतं बघा? वायफाय असतो. वायरलेस असतं, त्याला काय वायर येत नाही. विदाउट वायर हे वर्किंग करत असतं. हेच काय आहे? एक महत्त्वाची IoTची थिंग आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, which enables these things to connect, collect and exchange data, creating opportunities for more direct integration of the physical world into computer based systems, resulting in efficiency improvements, economic benefits. म्हणजे काय? या IoTचा यूज करून ह्या ज्या थिंग्स आहेत त्या काय वर्किंग करतात? महत्त्वाचं, त्या एकमेकांना कनेक्ट होतात. कनेक्ट झाल्यामुळं काय होतं? तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडून येतं. कम्युनिकेशन घडून आल्यामुळं काय होतं? तर त्यांच्यामध्ये डेटा एक्सचेंज होतो, म्हणजे माहितीची देवाणघेवाण होते. प्रत्येक ठिकाणाहून हा डेटा काय केला जातो? कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर मोर डायरेक्ट इंटिग्रेशन. म्हणजे काय? तर फिजिकल वर्ल्डमध्ये त्यांची एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते, म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व क्रिएट होतं. आता हे कशाच्या बेसवर चालत आहे? तर या सगळ्याचा बेस आहे कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेक्नॉलॉजी या सर्वांच्यात आल्यामुळं ह्या थिंग्स आपण काय करू शकतो? ऑपरेट करू शकतो. घर बसल्या ह्या चालवू शकतो. एकाच ठिकाणाहून आपण या सगळ्या वस्तू हँडल करू शकतो, ऑपरेट करू शकतो रिमोट थ्रू. रिमोट नसेल, आता फॉर एक्झाम्पल घ्या वायफायचं वर्किंग कसं असतं? तर डेटा ॲक्सेस करतो. वायफायला पण मर्यादा असतात. काही मीटर 100 Mbps, 500 Mbps, म्हणजे काही मीटरच्या काय असतात? त्याला मर्यादा असतात. तेवढ्याचा तो खर्च आपण भरत असतो. म्हणजे तेवढ्या ठिकाणापर्यंत ते वायफाय तुमचं पोचत असतं. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नेटवर्किंग येतं? तर वाईड एरिया नेटवर्क हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही म्हणजे ऑपरेट पण केलेलं असेल. आता ह्याचा महत्त्वाचा रिझल्ट काय आहे बघा? रिझल्टिंग इन इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काय? तर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तुमचं टेक्नॉलॉजी बेस्ड असल्यामुळं तुमची म्हणजे क्षमता वाढते. तुमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी हँडल तुम्हाला करता येतात. तुमचं टाईम लॉस होतो, म्हणजे टाईम तुमचा वाचतो, हे की नाही? हे महत्त्वाची एफिशियन्सी आहे. अँड महत्त्वाचं काय आहे? इकॉनॉमिक बेनिफिट्स. ह्याच्यामुळं काय होतं? तर तुमच्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला तुम्ही काय करू शकता? वेळ देऊ शकता. त्यामुळे ह्यातून तुमचा काय होतो? तर फायदाच होत असतो. मग हे अतिशय महत्त्वाचं आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. आता मी तर या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी हे पिक्चर पहा, स्मार्ट होममध्ये हे पिक्चर दाखवलेलं आहे. ह्याच्या थ्रू काय करू शकता? तर तुम्ही घरातल्या तुमच्या सगळ्या वस्तू तुमच्या वायफाय थ्रू मोबाईलला कनेक्ट करून त्या ऑपरेट करू शकता. मग यामध्ये कार येते, घरातला फॅन येतो, लाईट येते, अदर्स इतर वस्तू येतात. अगदी गेट ओपन करण्यापासून त्या सगळ्या वस्तू येतात. मग घरामध्ये बाहेर आउटडोअर इनडोअर कॅमेरे असतात, ते सगळं हँडल होतं ह्या वायफाय थ्रू. म्हणूनच इंटरनेट ऑफ थिंग्स ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीमधली. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, इंटरनेट ऑफ थिंग्समधलाच आहे, दिस रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स. आता महत्त्वाचं काय आहे? तर ह्याच्यामुळं ह्युमन एफर्ट्स रिड्यूस होते, म्हणजे मानवाची शक्ती काय होते? म्हणजे क्षमता, म्हणजे पटकन कामं होतात, इझी कामं होतात, आहे की नाही? म्हणजे कामासाठी लागणारा वेळ काय होतो? या ठिकाणी वाचतो. म्हणूनच म्हटलेलं आहे दिस रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स. देन नेक्स्ट पॉईंट, IoT इन्व्हॉल्व्स एक्सटेंडिंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी. तर यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे कशी असते? फास्ट असते. इम्प्रूव्हमेंटसाठी अगदी फास्ट असते. त्यामुळं या इंटरनेट थिंग्समध्ये
जे काही वायफाय आहे तुमचा डेटा फास्ट ॲक्टिवेट होत असतो आणि शेअरिंग पण होत असतं. बियॉन्ड स्टँडर्ड डिव्हायसेस, जेवढे डिव्हाइस तुम्ही वापरतात म्हणजे जेवढं चांगलं तुमचं वायफाय असेल त्याला डिव्हाइस चांगले येतात, स्टँडर्ड येतात, त्यामुळे त्याचं वर्किंग पण फास्ट येतं. आता कोणकोणत्या प्रकारचे स्टँडर्ड डिव्हायसेस येतात? सच ॲट डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स अँड टॅबलेट्स, ह्या प्रकारचे हे महत्त्वाचे डिव्हाइस येतात. टू एनी रेंज ऑफ ट्रॅडिशनली डम. आता डमचा अर्थ या ठिकाणी काय येतं, तर काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वायफायच्या कंपन्या असतात. काही वायफायच्या कंपन्या ह्या तुम्हाला एवढं फारशी सर्विस देऊ शकत नाहीत. म्हणजे एअरटेल, त्याच्यानंतर वोडाफोन, त्याच्यानंतर जिओ, अशा ह्या चांगल्या फास्ट इंटरनेट देणाऱ्या सेवा असतात. त्या कंपन्या तुम्हाला चांगल्या प्रतीचं वायफाय पण देतात. अशा चांगल्या कंपनीचं जर तुम्ही इंटरनेट वापरलं, वायफाय वापरलं, तर ते ट्रॅडिशनली इफेक्ट होतं, डम पडत नाही, त्यांची रेंज फुल असते. ऑर नॉन इंटरनेट एनेबल्ड फिजिकल डिव्हायसेस अँड एव्हरीडे ऑब्जेक्ट्स. आता या ठिकाणी जे ऑब्जेक्ट तुम्ही यूज करणार आहात, आता ऑब्जेक्टमध्ये काय येतं, तर तुमच्या कॉम्प्युटरला, तुमच्या वायफायला जे म्हणजे जोडलेले आहेत त्या वस्तू म्हणजे कोणकोणत्या येतात ऑब्जेक्टमध्ये? कार येतो बघा, कार अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्ट आहे. तुम्ही कारचे पण रिमोट असतात, त्या कारच्या चावीलाच काय केलेला असतो, सेन्सर बसवलेला असतो, त्याच्या थ्रू तुम्ही कारचा डोअर ओपन करू शकता, आणि बंद पण करू शकता, क्लोज पण करू शकता. हे एव्हरीडे तुम्ही कधीही यूज करू शकता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट, एम्बेडेड विथ टेक्नॉलॉजी. आता एम्बेडेड विथ टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर या टेक्नॉलॉजीला हे बांधून ठेवलेलं असतं, है की नाही, म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, एम्बेडेड. दीज डिव्हायसेस कॅन कम्युनिकेट. हे डिव्हाइस काय करतात, तर एकमेकाला कम्युनिकेट करतात, संवाद साधतात. अँड इंटरॅक्ट ओव्हर द इंटरनेट. आणि इंटरनेटला काय असतात, तर कनेक्टेड असतात, एकमेकाला ते कनेक्टेड असतात. अँड दे कॅन बी रिमोटली मॉनिटर्ड अँड कंट्रोल्ड. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये एवढी क्षमता असते, ते रिमोट थ्रू कसं आपण ॲक्टिवेट करतो, म्हणजे ऑन केलं की ऑन होतं, ऑफ केलं की ऑफ होतं, चॅनेल चेंज करता येतो, स्पीड वाढवता येतो, कमी जास्त करता येतो. म्हणूनच काय म्हटलेलं आहे, रिमोटली मॉनिटर्ड अँड कंट्रोल्ड. म्हणजे जेवढ्या फास्ट तुम्ही ते सुरू करता तेवढ्या फास्ट तुम्ही ते काय करू शकता, तर कंट्रोल पण आणू शकता. हे महत्त्वाचा बेसिक ऑफ इंटरनेट ऑफ थिंगचा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. देन नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेसमध्ये काय येतं, तर बघा, पहिला ॲडव्हान्टेज आहे इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन. आता याच्यामध्ये काय आहे बघा, इफ वी नो फंक्शनॅलिटी अँड द वे दॅट हाऊ इच डिव्हाइस वर्क्स, we definitely increase the efficient resource utilization as well as monitor natural resources. म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी इन्क्रीज होते पॉवर कुणाची, तर जे काय डिव्हाइस तुम्ही वापरलेले आहेत त्यांची काम करण्याची पॉवर, क्षमता, फंक्शनॅलिटी म्हणजे क्षमता वाढलेली असते आणि ते ॲक्युरेटच काम करत असतात. आणि मॉनिटरसुद्धा नॅचरली त्यांच्यामध्ये होत असतं. आता त्यांचे जे रिसोर्स आहेत त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन असतं ते सुद्धा व्यवस्थित आणि पॉवरफुल असतं. देन नेक्स्ट, मिनिमाइज ह्युमन इफर्ट. म्हणजे काय, ॲज द डिव्हाइस ऑफ IoT. म्हणजे काय, याच्यामध्ये जर IoT बेस्ड डिव्हाइस असतील तर ते काय होतात, दे आर इंटरॅक्ट अँड कम्युनिकेट विथ इच अदर. ते एकमेकाशी इंटरॅक्ट होतात आणि कम्युनिकेशन त्यांच्यात सुरू होतं. अँड डू लॉट ऑफ टास्क ऑफ फॉर अस. म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये काही असं ठराविक टास्क ठरलेलं असतं, त्याच्या थ्रू ते काय करतात, एकमेकाला कम्युनिकेट करत असतात. देन दे मिनिमाइज द ह्युमन एफर्ट्स. म्हणजे काय,
तर या ठिकाणी ह्युमनची मॅनपॉवर असते ती आपली कमी करू शकते. म्हणजे या ठिकाणी एकाच क्लिकवर एवढ्या गोष्टी काय असतात घडत असतात. त्यामुळं आपल्या ह्युमनच्या क्षमतासुद्धा याच्या थ्रू वाढतात, आहे की नाही. म्हणजे काम करण्याची क्वालिटी ही याच्यामध्ये येते. देन थर्ड पॉईंट, टाईम सेविंग. याच्यामुळं तुमचा टाईम वाचतो, वेळ वाचतो. वेळ वाचल्यामुळं इतर कामं तुमची होतात. ॲज इट रिड्युसेस द ह्युमन एफर्ट देन इट डेफिनेटली सेव्स आउट टाईम. टाईम इज मनी म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे आपलं वेळ वाचतो. टाईम इज द प्रायमरी फॅक्टर इन ऑटोमेशन विच कॅन सेव्ह थ्रू IoT प्लॅटफॉर्म. महत्त्वाचा बेसिक पॉईंट म्हणजे यातला IoT मधला काय आहे तर टाईम सेविंग. हा टाईम सेविंग तुमचा होत असतो याच्या थ्रू. हा महत्त्वाचा काय आहे तुमचा थर्ड ॲडव्हान्टेजेस. देन फोर्थ, एनहान्स डेटा कलेक्शन. आता या ठिकाणी बघा, जो काही डेटा कलेक्ट होणार आहे तो डेटा एकमेकामध्ये गुंतणार नाही, त्यामुळे डेटा ट्रॅफिकचा प्रश्नच येत नाही. IoT डिव्हाइसेस कॅन कलेक्ट डेटा फ्रॉम एन्व्हायरमेंट लाईक वेदर, साऊंड, पोल्युशन एटसेट्रा. धिस डेटा देन कॅन बी युज्ड टू टेक डिसिजन. म्हणजे काय तर हा डेटा, प्रत्येक डेटा कसा आहे सेपरेट आहे. तर फॉर एक्झाम्पल वेदरचं घ्या, तुमच्या मोबाईलला वेदरचा फॉलो तुम्हाला दिसत असतो. म्हणजे आता बघा, आता क्षणात ऊन पडणार आहे, कधी पाऊस पडणार आहे, ह्याचे सगळे तुम्हाला सिम्बॉल तो महत्त्वाची माहिती देत असतो. कोणत्या ठिकाणी पाऊस पर्जन्य आहे, कोणत्या ठिकाणी फ्रेश एन्व्हायरमेंट आहे, वारा कधी सुटणार आहे, पाऊस कधी पडणार आहे, ह्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या काही ॲप्सद्वारे मिळत असते. आता साऊंड पोल्युशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी साऊंड पोल्युशन, जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, ट्रॅफिकमध्ये असाल, तर त्या ठिकाणी गाड्यांचे हॉर्न भरपूर वाजत असतात. मग ज्या ज्या ठिकाणी हा साऊंड पोल्युशन आहे त्याचेसुद्धा तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन हे देत असतं. देन फिफ्थ पॉईंट, इम्प्रूव्ह सिक्युरिटी. आता हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिव्हाइसला तुमची काय केलेली असते, सिक्युरिटी दिलेली असते आणि ती इम्प्रूव्ह केलेली असते. IoT बेस्ड सिक्युरिटी सिस्टीम्स कॅन मेक होम ऑर ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युअर. आणि तुमचं ऑफिस, होम सिक्युअर ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. आता ह्याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये फॉर एक्झाम्पल कॅमेरे बसवलेले असतात, आहे की नाही. जर ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये इनडोअर, आउटडोअर असे कॅमेरे ठेवलेले असतात सिक्युरिटीसाठी. हे कॅमेरेसुद्धा या IoTमध्ये तुम्हाला बेसिक सिक्युरिटी देत असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, डिसॲडव्हान्टेजेस. तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय, तो पहिला आहे तो प्रायव्हसी. Even without the active participation on the user, the IoT system provides substantial personal data in maximum detail. आता या ठिकाणी प्रायव्हसी बघा राहत नाही, कोणत्याही गोष्टीची प्रायव्हसी आपल्याला ठेवता येत नाही. हा महत्त्वाचा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे IoT मधला. देन नेक्स्ट पॉईंट, कॉम्प्लेक्सिटी. आता कॉम्प्लेक्सिटी याच्यामध्ये येते, गुंतागुंत खूप येते, कारण ही टेक्नॉलॉजी नवीन आहे, त्यामुळे ही एकमेकाला कनेक्ट असते. कम्युनिकेशनमध्ये कधी कधी थोडासा प्रॉब्लेम येतो. द डिझायनिंग, डेव्हलपिंग, मेंटेनिंग अँड एनेबलिंग द लार्ज टेक्नॉलॉजी टू IoT सिस्टीम इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड म्हटलेलंच आहे, कारण याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी येतेच, एकमेकाशी कनेक्टेड असतात. त्यामुळं डेव्हलपमेंट, मेंटेन हे सगळं ठेवता येत नाही एवढं फारसं, त्यामुळं कम्युनिकेशनमध्ये पण कधी कधी प्रॉब्लेम येतात. तशी ही फारशी शांततेची अशी टेक्नॉलॉजी नाही, कॉम्प्लिकेटेड आहे, एकमेकाला कनेक्ट असल्यामुळं गुंतागुंत होत असते. मग अशा तऱ्हेचे हे दोन काय आहेत याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, प्रायव्हसी अँड कॉम्प्लेक्सिटी. तर प्रायव्हसीची गोष्ट घ्या, तर जो काही तुमचा पर्सनल डेटा आहे, कधी कधी हा डेटा आपला, पर्सनल डेटा आपला क्षमतेपेक्षा जास्त वाढतो, आहे की नाही. तो आपण जास्त सिक्युअर ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तर डेटा बाइंडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, आहे की नाही. मग ह्याला वेगवेगळे असे तुम्हाला सिक्युअर ठेवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हा डेटा काय करावा लागतो, रेड्यूस करावा लागतो, म्हणजे ठेवावा लागतो, डेटा कमी करावा लागतो.
मग ह्याचे वेगवेगळे ऑप्शन्स असतात, त्याच्या थ्रू तुम्ही हा डेटा रिड्यूस करू शकता. कधी कधी हा डेटा जास्त लोडमुळं डेटा तुमचा डिलीट होण्याची शक्यता असते, त्यामुळं हे सुद्धा प्रायव्हसीमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग आता जास्तीत जास्त जर तुम्ही डिव्हायसेस यूज केले तर त्याच्यासाठी बाकीच्या पण क्षमता तुम्ही वाढवणं गरजेचं आहे, म्हणून ही प्रायव्हसी तुमची राहत नाही. कॉम्प्लेक्सिटीमध्ये त्या प्रकारचं तुम्हाला डिझायनिंग करावं लागतं आणि हे डिझायनिंग करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येतो. मग खर्च आल्यामुळं काय होतं, पुढच्या पण क्षमता वाढत जातात. म्हणून ही अतिशय कॉम्प्लिकेटेड पण आहे, तसं म्हटलं तर खात्रीची पण आहे आणि सिक्युरिटी पण येते. त्यामुळं या ठिकाणीही तुम्ही हे यूज करू शकता. तर या पद्धतीनं या चॅप्टरमधले आपण डिसॲडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेजेस पाहिले. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, तुम्ही बघू शकता, पाहू शकता आणि काही वाटल्या तर कमेंट पण लिहू शकता, कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर या ठिकाणी हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. थँक्यू.